मी ग्रामपंचायत आरोग्य माजी सरपंच आणि विद्यमान प्रशासक. तर कालच जी आपली हल्लाबोल या मथळ्याखाली जी बातमी प्रसार माध्यमांवर फिरत आहे, त्या संदर्भात मी उत्तर देऊ इच्छितो की त्या ठिकाणी माझ्याकडे गुरु नाईक आणि इतर 2-3 माणसं विहिरी संदर्भात पाणी प्रश्नावरून बंद विहीर दुरुस्त करण्याच्या विचारानं आली होती. तर त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यावर मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली. तर ती विहीर जवळजवळ 15 ते 20 वर्ष बंद स्थितीत होती आणि पूर्वीच्या ग्रामपंचायतने त्या ठिकाणी खर्चही केला होता. पण त्या विहिरीचं पाणी काय इतर ती आजूबाजूची घरं किंवा कुटुंबे वापरत नव्हती. त्याच्यामुळे ती 20 वर्ष विहीर बंद अवस्थेत होती. तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर त्या विहिरीचा वापर करत असाल तर आपण निश्चितपणे ती विहीर दुरुस्त करून त्याचा गाळ काढून तुम्हाला व्यवस्थित करून देऊ, असं आश्वासन दिल्यानंतर त्यांचं समाधान झालं आणि ते निघून गेले. त्याच्यानंतर बातमी बघितली तर की इतर त्याच्यात सगळेच रस्ते, पाणी या विषयावर खूप चर्चा, खूप आणि काहीतरी विपर्यास्त दिलंय. तर मला एवढंच सांगावंसं वाटतंय की पाण्याच्या बाबतीत बघितलं तर आपलं आरोस गाव सक्षम आहे आणि प्रत्येक कुटुंबाला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे नळ योजना चालू आहे. त्याच्यासाठी आपण जवळजवळ 35 लाख रुपये जलजीवन मिशन अंतर्गत खर्च केला आहे, डेव्हलप केली. त्याच्यानंतर धनगरवाडीसाठी आपण लघुनळ पाणी योजना दिली आणि जवळजवळ प्रत्येक कुटुंबाचा प्रश्न पाण्याच्या बाबतीत सुटलेला आहे. काही जणांची वैयक्तिक आहेत आणि अजूनही लोकांना आम्ही नळ कनेक्शन फ्रीमध्ये देतोय. हा झाला पाण्याचा विषय. त्याच्यानंतर रस्त्यासाठी आपण आपल्या गावात जरी इतर छोटे छोटे रस्ते बरेच आहेत, गाव जरी छोटं असलं तरी रस्ते खूप आहेत आणि जे मुख्य रस्ता आमचा आहे तो 5 वर्षापूर्वी आम्ही मुख्यमंत्री सडकमधून 2,09,00,000 रुपये त्याच्यावर खर्च केला होता. पण काही दिवसात ग्रामीण भाग असल्यामुळे पावसामुळे ते रस्ते वाहून जातात. तर त्या दृष्टीने आपण त्याचा फॉलोअप त्या रस्त्या संदर्भात घेऊन आता जवळजवळ त्या रस्त्याचं काम मंजुरीसाठी टाकलेलं आहे आणि निश्चितच मंजुरी यावर्षी मिळेल याची खात्री आहे. त्याच्यानंतर कळगुटकरवाडीचा रस्ता जो मागे विषय केलेला होता उपोषणाचा आणि त्यांनी जी डेडलाईन दिलेली होती 20 तारीखपर्यंत जे किती पूर्ण करायचा, तो त्याप्रमाणे त्यांनी पूर्ण केलेला आहे शब्दाप्रमाणे आणि थोडंसं काम जे 25% राहिलेलं आहे ते पावसाच्या नंतर केलं जाईल. आणि ग्रामपंचायतमध्ये जे योजना येतात ते प्रत्येक योजनेचा लाभ जवळजवळ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचला पाहिजे या विचाराने आम्ही प्रत्येक ठिकाणी तो पोचवतोय आणि त्याचं प्रमाण इतर गावाच्या तुलनेत आमच्याकडे जास्त आहे. आता सध्या आमच्याकडे 42 घरकुलं चालू आहेत. विहिरी जे जलसिंचन विहिरी आहेत ते जवळजवळ 10 ते 12ला मंजुरी मिळालेली आहे चालू वर्षात. गेल्या वर्षी आम्ही 7 बांधले आहेत. तर असं ग्रामपंचायतीने उत्कृष्टरित्या काम केलंय, लोकांनी सहकार्य केलंय. लोक एवढे सहकार्य करतात की आमची एकमेव ग्रामपंचायत आहे की ती पाणीपट्टी घरपट्टी ही 100% पूर्ण आहे. त्याच्यानंतर ग्रामपंचायत कुठच्याही बाबतीत थकीत नाही. वीज बिल आमची एकमेव ग्रामपंचायत अशी आहे की वीज बिल आम्ही वेळोवेळी भरतोय आणि अजिबात त्या बाबतीत सुद्धा थकीत नाही. तर इतकं सगळं काम करत असताना कुठच्याही प्रकारच्या अडचणी आल्या नाहीत आणि लोकही सहकार्य करतात. तर त्याने उपस्थित केलेले जे रस्त्याचे मुद्दे आहेत ते त्याच्याकडे आम्ही स्पष्टही केले होते. स्मशानभूमीचं काम पूर्ण
झालेलं आहे दुरुस्तीचं. त्याच्यानंतर एक 2-3 रस्ते आहेत, ते पण त्याची टेंडर काढलेले आहेत, काम सुरू होण्याच्या ह्याच्यात आहे आणि जवळजवळ काम करणारच आहोत, त्याची टेंडर निघालेली आहे. तर गावाचा सारांश सांगितला तर माझ्या गावात बऱ्या प्रमाणात आमच्या लोकांच्या सहकार्याने आम्ही विकास कामं केलेली आहेत आणि करतही राहू. पण असे हे चुकीचे संदेश किंवा बातमीचा विपर्यास्त करून जर अशा खोट्या माहिती कोण प्रसरवित असेल तर आम्ही त्या गोष्टीचा निषेध करतो. धन्यवाद.